नागपुरात पावसानं कहर केलाय। जोरदार पावसामुळे शाळा जलमय झाल्यात। नागपुरात आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे। नागपुरात काल आलेला मुसळधार पावसामुळे आज आपण जर बघितलं तर शहरातील अनेक महाविद्यालय शाळा या ठिकाणी पाण्याच्या खाली गेलेल्या सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे। आपण जर कॉलर्सच्या आवारात या ठिकाणी आपण जर बघितलं तर 1.5 ते 2 फूट पाणी साचलेलं आहे। प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज शाळेला सुट्टी जाहीर केलेली आहे। त्यामुळे आज शाळेत एकही विद्यार्थी आलेला नाही आणि शिक्षकसुद्धा आलेला नाही। शाळेच्या परिसरात सर्वत्र पाणी साचलेलं आहे। जनजीवन विस्कळीत झाले असून आवारातील अनेक वस्तू पाण्यात वाहताना दिसत आहे। विशेष म्हणजे शाळेच्या मैदानावरील खुर्च्या असेल तसेच अनेक साहित्य असेल या ठिकाणी आपण जर बघितलं तर वाहताना दिसत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी शाळेच्या समोरील रस्त्याच्या भागात या ठिकाणी सुद्धा पाणी साचलेलं पाहायला मिळतं। आपल्या सोबत येथील स्थानिक नागरिक आहे। काय सांगाल, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, काल किती पाणी होतं? नाही, काल इथे 4 फूट पाणी होतं। हे संपूर्ण हा जो भाग आहे कमरीपर्यंत पूर्ण डुबलेला होता। मी त्याचे व्हिडिओ वगैरे पाठवून देईल। मी अमोल तळखंडे गेल्या 10-12 वर्षापासून इथे सामाजिक कार्य करत आहे। या समस्येसाठी आम्ही 10-12 वर्षापासून लढत आहोत। अनेक प्रशासनाला निवेदनं दिले, आंदोलनं केले, मोर्चे पण काढले, पण ही समस्या कधीही पण आजपर्यंत त्यांनी सॉल्व्ह नाही केली। जर इथे असं पाईप वगैरे टाकले असते इथून 4 फुटाचे आणि तो सामोरच नाला त्याला अटॅच जर केलं असतं तर हे पाणी थांबलंसुद्धा नसतं, निघून गेलं असतं। हे बघा इथपर्यंत सगळं प्रशासनाने यावर लवकरात लवकर पाणी काढण्याची लवकरात लवकर आता ते पॉसिबल पण नाही आहे। त्यांनी जर हे अगोदरच केलं असतं पावसाळ्याच्या अगोदर तर इथं पाणी साचलं नसतं। आता हे पावसाळ्यावर साचतच राहणार ना, ही समस्या जशीच्या तशीच राहणार। कालपासून पाणी काढण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाने पाणी काढण्यासाठी आतापर्यंत काही पावलं उचललेले नाही आहे। सुमित ठाकरे, जी 24 तास, नागपूर।